नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. यूएसएन रेटचे अनालिसिस करूया आपण परत एकदा म्हणण्यापेक्षा या 2-3 दिवसाचे अनालिसिसचे व्हिडिओ काय टाकले नाहीत मी. हे बघा नोव्हेंबर 25. ओके, नोव्हेंबर 25 कुठं आहे? इथं चालू झाला बघा, मार्केट चालू झालं इथं, बरोबर. इथं चालू झालं, इथून वरती गेल्यावर काय दिसतं आपल्याला? सायकोलॉजिकल नंबर पासून आली सेलिंग. मग आपण काय केलं? फिप ड्रॉ केली, लो टू हाय, आणि इथं बाय साईडला एंट्री मारली आणि आपल्याला एका ठोक्यामध्ये हाकलून दिलं मार्केटनं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा इथं एसएल गेला, मी तर नंतर ट्रेड केलेला नाही कोणताही. ट्रेड कसा बनला असता बघा, परफेक्ट सिच्युएशन सांगतो तुम्हाला ट्रेड कसे बनवायचे आहेत. लॉस झाल्यावरती मी तर ट्रेड मारत नाही बघा दुसरा. हे बघा इथं काय दिसतंय तुम्हाला? मार्केटने इथं कॉन्सल्टेशन केलेलं दिसतंय. क्लोजिंग प्राईसच्या वरती कॉन्सल्टेशन केलं म्हणजे बायर ऍक्टिव्ह झाले होते. बायर ऍक्टिव्ह झाल्यानंतर मार्केटने काय केलं? क्लोजिंग प्राईसचा डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला. आणि त्याच्यानंतर कशी वाट बघायची आपण? प्रॉपर रिटेस्टची. का प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची? तर वरती बायर ऍक्टिव्हेट झाले होते म्हणून प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची. प्रॉपर रिटेस्ट झाला मग इथं ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन एंट्री बनते. मग ही मोमेंटम तुम्ही इझिली कॅप्चर करू शकत होता. त्यानंतर हा ट्रेड बघा नोव्हेंबर 26चा. सिंपल अनालिसिस करा. बघा काल सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग झाले मार्केटनं आणि इथं क्लोजिंग दिलेलं आहे मार्केटनं. ओके, मार्केट चालू झालं इथं. मला सांगा कालचे लोक काय निघून गेलेत का मार्केटमधून? नाही ती गेलेली. मग काय होईल? मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम आलं, बरोबर. काही लोक मला म्हणतात की इथं सेल करा. अरे सेल करायला काय रिझन आहे? कुठला डे हायची लेवल आहे? कशाची लेवल आहे? एक साधी लेवल आहे इथं, ही वाली साधी सिंपल लेवल आहे नॉर्मल. या लेवलवरती तर सेलला एंट्री मारण्यात काय सेन्स बनत नाही. ठीक आहे, मग बघा इथं आलं मार्केट आणि इथून येऊन काय केलं? लोचा ब्रेकडाऊन केला. बघा लोचा ब्रेकडाऊन करताना इथं ग्रीन कॅन्डल आली होती. बरेच जण मला म्हणले की इथं ग्रीन कॅन्डल आल्यावर एंट्री बनवाय नसते. कसं काय बनवली? मी बनवली ह्याच्यानुसार की इकडं सेलिंग आली होती ना, तर आज पण अशी सेलिंग येणार नाही मार्केटमध्ये काय जरी झालं तरी. मग सिंपल ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, बाय साईडला एंट्री मारली इथं. हे बघा इथं एंट्री मारली मी बाय साईडला, स्टॉप लॉस इथला, आणि इथं बुक करून टाकला होता ट्रेड. हे बघा 181.7 ला ट्रेड बुक करून टाकला. नंतर मार्केटनं कॉन्सोलेशन केलं. सगळ्यात सिंपल इझी एकदम छटछुट ट्रेड जर म्हणला तर हा बघा. हा ह्याच्यापेक्षा सिंपल ट्रेड आहे का सांगा मला फक्त. आता ही ट्रेड कळत नसेल तर तुम्ही आपलं पांघरून घेऊन झोपा. हे बघा इथं ग्रीन कॅन्डलनं बाय साईड एंट्री उगाच लावत नाहीये. ह्या सगळ्या एंट्री बनवता येतात. ऑलरेडी आपण तशा एंट्री बनवलेल्या पण असतात. टार्गेट फुल इथपर्यंत 1:3.5चा हा ट्रेड होता एक्झॅक्टली. ओके, आता कालचा दिवस पण एसएल गेला बघा. आता मिस्टेक झाली. मी तर असं मार्केट चालू झालं म्हणलं होतं की आज म्हणलं माझा एसएल खाते मार्केट. कारण ट्रेड कसा गेला बघा, तुम्ही सगळे विचार करा. इथं एम पॅटर्न होता. एम पॅटर्नचे स्टॉप लॉस सगळे काय झाले? निघलेले आहेत, बरोबर. एम पॅटर्नचे निघले म्हणजे सेलर नाहीत मार्केटमध्ये, बरोबर. इथं मार्केटनं हा मार्केटचा लो आहे. मार्केट चालू झालं इथं. कुठं चालू झालं? लोच्या जवळपास चालू झालं. याचा अर्थ काय? सपोर्टला मार्केटनं ओपनिंग दिलेली आहे. सपोर्टला ओपनिंग दिल्यावरती बाहेर ऍक्टिव्ह होतात. वरती सेलर जे आहेत ते ऑलरेडी हाकलून दिले आहेत आणि ब्रेकडाऊन केला मार्केटनं खाली. ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, बाय साईडला एंट्री मारली, गपगुमान एसएल घेतला आणि पांघरून घेऊन निवांत झोपलो काल पण. ओके, म्हणजे 3 दिवसातले आपले 2 दिवस तरी एसएल खाल्ले मार्केटनं आणि 1 दिवस टार्गेट दिलेला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एकदम सिंपल अनालिसिस तुम्ही पण अशा प्रकारे करायचं आहे. आता बघा खाली तुम्ही विचार करत असाल ह्याचा ब्रेकडाऊन केला, ह्या केलं तेव्हा केलं. अरे इथं सपोर्ट आहे बघा, जिथं तिथं सपोर्ट आहे मार्केटला. हे बघा दिसतंय का? जोपर्यंत सपोर्टच्या खाली मार्केट रिटेस्ट करत नाही, ब्रेकडाऊन देऊन रिटेस्ट करत नाही, तोपर्यंत अपसाईड मोमेंटम येत नाही मार्केटमध्ये. आता आज परत एकदा काय करणार आपण? ही क्लोजिंग प्राइस, ही डे लो, इथं मार्केट ओपनिंग प्राइस, वरची इथलं इम्पॉर्ट, या सगळ्या रेजिस्टन्स जेव्हा इथं ड्रॉ करणार. सपोज करा मार्केट चालू झालं इथं, वरती चालू झालं मार्केट, इथून येऊन ब्रेकडाऊन दिला. काय नाही, सगळं ग्रीन कॅन्डल बघून बाय साईडला आज पण एंट्री मारणार मी, काय वेगळं करणार नाही. इथं चालू होऊन डाऊन इथं येऊन इथं जर ग्रीन कॅन्डल दिली तर परत बाय साईडला एंट्री मारणार, परत मार्केट अपसाईड मोमेंटम करत. खाली जर PSYच्या जवळ गेलं तर मात्र काहीही एंट्री बनवणार नाही. किंवा इथं खाली चालू झालं, जाऊन वरती ब्रेकआउट दिला, मग तर 100% सेल साईडलाच एंट्री मारणार. 100% म्हणतोय म्हणजे तुम्ही क्वांटिटी दाबू नका. रिस्क आपले पचल तेवढी घ्या. मी तर असं दाबणार आहे, लॉस झाला तरी झाला, प्रॉफिट तर प्रॉफिट. कारण ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत रोज होतात त्याच गोष्टी आपण जास्तीत जास्त फॉलोअप करतो. ओके, बाकी ब्रोकरच्या वगैरे लिंक दिलेत बघा. एक्सएमचा जो बोनस आहे ना तो आता परवा दिवशी संपवून जाईल. तर ज्यांना डिपॉझिट करायचं नाही त्यांनी डिपॉझिट करून ठेवा. अकाउंट ओपनिंगच्या लिंक पण दिलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये. पार्टनर कोड वगैरे नीट बघून टाका, परत काही इश्यू यायला नको. ओके, ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काय पाहिजे मला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.